ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बचत गट भवन मधील साहित्याची चोरी। कबनूर बचत गट भवन बनला दारुड्यांचा अड्डा। हातकणंगले तालुक्यातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी कबनूरमध्ये सुमारे 56 लाख रुपये खर्चून बचत गट भवन बांधलं होतं। मात्र याचे लोकार्पण न झाल्याने सदरची इमारत तळीरामांचा अड्डा बनला असून सदर इमारतीमधील साहित्यही चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। हातकणंगले तालुक्यातील बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी म्हणून हातकणंगले तालुक्याचे बचत गट भवन कबनूर येथील गट नंबर 682 मध्ये उभारण्यात आलं। यासाठी सुमारे 56 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला। सुमारे 10 वर्ष झालं तरी या इमारतीचे लोकार्पण न झाल्याने सदरची इमारत तळीरामांचा अड्डा बनला आहे। या इमारतीमध्ये लावलेले फॅन, ट्यूबलाइट, वायरिंग तसेच पाईपलाईनचे मटेरियल चोरीला गेले असून तर खिडक्यांच्या काचा फोडलेल्या आहेत। त्यामुळे नागरिकांच्या टॅक्स रूपी पैसा वाया गेला आहे। सदर इमारतीतील गैरप्रकाराबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतला वारंवार कळवून देखील त्यांनी दुर्लक्ष केल्याने ग्रामपंचायतच्या कामावरही नाराजी व्यक्त होत आहे। तरी सदर बचत गट भवनचे लोकार्पण करावं अशी मागणी नागरिकातून पुढे येत आहे। महानकरी न्यूजसाठी टिपू सणदीसह अजित लटके, कबनूर। आज कबनूरमध्ये गट नंबर 682 या ठिकाणी असणाऱ्या बचत भवन मध्ये चोरांनी येथील साहित्य चोरी करून नेलं। 2011 ते 12 या साली शासनाने तालुक्यातील बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाचं बचत भवन म्हणून या ठिकाणी 50 ते 55 लाख रुपये खर्चून बचत भवन बांधण्यात आलं होतं। त्या बचत भवनचा अद्यापही कोणत्याही प्रकारे उपयोग न करता ही पडीक इमारत अशीच राहिल्याने शासनाचा घातलेला निधी तर वाया गेलेलाच आहे, पण त्या ठिकाणी वापरण्यात आलेलं साहित्य सुद्धा बुरट्या चोरांनी चोरून नेलेलं आहे। आता सध्या जर बघितलं आपण या बाजूला या बिल्डिंगमध्ये तर ह्या वायरिंगचं मटेरियल, परत ह्या वायरिंगचं मटेरियल तसेच येत असणारे कड्या, कोंडी, खिडक्या फोडून जे लागणार म्हणजे भंगारमध्ये विकता येण्यासारखं साहित्य जे आहे ते चोरून येण्याचा प्रकार इथं घडलेला आहे। आज दुपारी मी येत असताना त्या ठिकाणी दरवाजा उघडा दिसला, त्यामुळे मी जाऊन बघूया तर म्हटलं की बाबा काय झालेलं आहे। तर आत आल्यानंतर धक्काच बसला की इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी झाली आणि याची माहिती मी गेल्याच महिन्यामध्ये आपल्या गावचे सरपंच कट्टीबहिणी यांच्या पतींना मी फोन करून सांगितलं होतं। तसेच गावचे उपसरपंच सुधीर निगाळे यांना देखील मी सांगितलं होतं की मी स्वतः लावलेलं कुलूप हे फोडून लोकांनी साहित्याची चोरी केलेली, तुम्ही इथं लक्ष द्या किंवा कुलूप घाला किंवा माणूस उभा करा, पण तसं न करता त्याकडे लक्ष न दिल्यामुळे